नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। सप्तमभागस्य चतुर्थी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मध्याह्नीचा सूर्य गडावर तळपत होता. राजे हिरोजी इटलकरांसह हत्तीखान्याचे काम पाहत होते. हत्तीखान्याचे दगड चढत होते. अनेक मजूर कामात गर्क झाले होते. राजे हिरोजींना म्हणाले, हिरोजी, काम सुरेख होत आहे यात शंका नाही, पण खरं सांगायचं झालं तर या पिलखान्याची गडावर गरज नव्हती. ऐरावताचं ऐश्वर बाळगण्याची आम्हाला हौस नाही. मोगली विजयात आम्हास हत्ती मिळतात, त्यांचं काय करायचं याचं आम्हास कोडं पडतं. आमचा भरवसा घोडदळावरचा, उघड्यावरची छावणी. पण महाराज, हत्तीशिवाय गडाला शोभा नाही, सैन्याला बळकटी नाही. राजे हसले. हिरोजी, पहिलं बरोबर, दुसरं चूक. मोगली पराजयाची अनेक कारणं, त्यातलं एक कारण हत्तीची अंबारी. अचूक टिपायला हत्तीच्या अंबारी इतकी सोपी गोष्ट नाही. सेनापती पडला की सेनेची वाताहत व्हायला केवढा वेळ. त्याचवेळी राजांच्या कानांवर आवाज आला, जय जय रघुवीर समर्थ. राजांनी पाहिले तो एक भगवी कफनी धारण केलेले गोसावी राजांच्या रोखाने येत होता. राजांच्या जवळ येऊन त्याने वंदन केले. राजांनी तेवढ्याच नम्र भावाने नमस्कार केला. राजे म्हणाले, गोसावी, आपलं नाव? या जीवाला दिवाकर गोसावी म्हणतात. चाफळला असता? होय. समर्थांकडील सर्व क्षेम आहे ना? रामकृपा. दिवाकर गोसावी चलावं, राजे म्हणाले. राजे, समर्थांनी आपणास पत्र दिलं आहे, त्याचा आधी स्वीकार व्हावा. पत्र? आम्हाला? दिवाकराने काखेतल्या झोळीतून पत्र काढले आणि ते राजांच्या हाती दिले. राजांनी ते मस्तकी लावले. पत्र वाचण्यास राजे अधीर झाले होते. दिवाकर गोसाव्यांच्यासह ते सदरेवर गेले. दिवाकरांना आसन देऊन राजांनी पत्र मोरोपंतांच्या हाती दिले. राजे म्हणाले, वाचा. पण क्षणात राजे उद्गारले, थांबा, मासाहेबांनाही ते ऐकू द्या. गोसावी, तुमची आज्ञा असेल तर आम्ही आज जाऊन येतो. दिवाकराने मान डोलावली. राजे मोरोपंतांसह जिजाबाईंच्या महाली गेले. महालात जाताच म्हणाले, मासाहेब, आमचं भाग्य उजाडलं. आम्हास आज पत्र आलं आहे. कुणाचं? जिजाबाईंनी बसल्या जागेवरून विचारले. समर्थांचं, म्हणत राजे जिजाबाईंच्या नजीक बसले. जिजाबाईंनी विचारले, काय पत्र आलं आहे? आम्ही अद्याप वाचलं नाही. ते पत्र घेऊन आम्ही तडक इकडे आलो. शेजारी उभ्या असलेल्या येसूबाईंना राजे म्हणाले, येसू, दाराशी मोरोपंत उभे असतील, त्यांना बोलाव. मोरोपंत आत आले. राजांनी आज्ञा केली. मोरोपंत, वाचा. मोरोपंतांनी पत्र वाचावयास सुरुवात केली. निश्चयाचा महामेरू, बहुतजनांस आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची आराशी, उदंड घडती जयाशी, जयाचे गुणमहत्वाशी तुळना कैसी, नरपती हयपती, गजपती गणपती, पुरंधर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा, आचारशील विचारशील, दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सर्वांठाई, धीर उदार सुंदर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणेसी नृपवर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राह्मणस्थाने बिघडली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, देवधर्म गोब्राह्मण, करावयासी रक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली, उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक, सभानायक तुमचे ठाई, या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता, आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होऊनी कित्येक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती विस्तारली, कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास धाक सुटले, कित्येकासी आश्रय झाले, शिवकल्याण राजा, तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंध विस्मरण जाहले, बा काय नेणू. थांबा मोरोपंत, तो श्लोक परत वाचा. राजे मध्येच म्हणाले. मोरोपंत वाचू लागले. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण जाहले, बा काय नेणू. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तुम्हा प्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. उदंड राजकारण तटले, तेथे चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. पत्र वाचून संपले. महालात शांतता पसरली.
राजांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. त्यांचे हात जोडले होते. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. खुद्द राजांचीही तीच अवस्था झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, राजे, समर्थांनी तुमची स्तुती करावी आणि ती आम्हाला ऐकायला मिळावी. केवढं भाग्य. नाही मासाहेब, ही स्तुती नाही. हे समर्थांनी आमच्यावर टाकलेलं ओझं आहे. आमच्या कर्तव्याची परत करून दिलेली जाणीव आहे. आमच्या अपराधांना क्षमा करून केलेले तो प्रेमवर्षाव आहे. अपराध कसले आहेत तर समर्थांच्या सारखा श्रेष्ठ पुरुष आमच्या राज्यात वावरतो. मुलुखात पसरलेले त्यांचे शिष्य हरघडी आम्हाला मदत करतात. खेडोपाडी जाऊन आमच्या कार्याला मिळण्याचा आदेश देतात. त्या समर्थांची आणि आमची भेट होत नाही. उलट त्याबद्दल समर्थ क्षमा मागतात. आम्ही क्षमा करणार आणि तीही समर्थांना. अनेक वर्ष या महात्म्याला भेटायला जीव उतावेळ होता. नाही मासाहेब, आता दिरंगाई होणार नाही. जेथे समर्थ असतील तेथे आम्ही जाणार. ते पाय दिसतील तेव्हाच आमच्या मनाला समाधान लाभेल. राजे, जिजाबाई म्हणाल्या, आता प्रवासाची दगदग सोसवत नाही. नाहीतर मी सुद्धा आले असते. समर्थ भेटतील तेव्हा त्यांना आमचा दंडवत सांगा. डोळे मिटण्याआधी त्यांचं दर्शन घडावं अशी फार इच्छा होती. राजांनी गोसावींचा यथोचित सत्कार केला. समर्थांच्या पत्राला उत्तर दिले. आपण चाफळला येत असल्याचा निरोप दिवाकरांच्या बरोबर दिला. राजांचा निरोप घेऊन दिवाकर गड उतरले. दुसऱ्या दिवशी राजांचे अनेक नजरबाज चाफळ मुलखाकडे जाऊ लागले. अधुना सप्तम भागस्य पंचमी कथा एषा. राजे चाफळच्या परिसरात आले होते. युवराजांच्या हाती गड देऊन राजे 3 दिवस मजल मारित होते. ठाई ठाई पेरलेले गुप्तहेर वाटा दाखवित होते. राजमार्ग सोडून राजे चाफळ जवळ करीत होते. राजे चाफळला आले आणि तेथे रामदास स्वामींचे वास्तव्य तेथून नजीकच असलेल्या शिंगणवाडीला असल्याचे कळले. राजांनी शिंगणवाडीकडे मोर्चा वळविला. वाटेवर अनेक गोसावी ठाई ठाई भेटत होते. राजे पुढे गेले की शंखनाद वातावरणात घुमत होता. त्या नादाला तसेच अनेक नाद येऊन मिळत होते. राजे ते कौतुकाने पाहत होते. राजे शिंगणवाडीच्या परिसरात आले. डेरेदार आम्रवृक्षांच्या राईत वसलेले ते चिमुकले गाव होते. चारी बाजूंनी दाट झाडीने गाव वेढले होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले तारळी कोयनेच्या खोऱ्यातले ते गाव आपल्या निसर्ग सौंदर्याने मन प्रसन्न करीत होते. गाव नजीक येताच राजे पायउतार झाले. दिवाकर गोसावी राजांच्या स्वागताला सामोरे आले. गावाबाहेर एका विशाल अंबराईत समर्थांचा मठ वसला आहे. मठाचे वातावरण स्वच्छ निर्मळ होते. अनेक गोसावी तेथे वावरत होते. बसक्या झोपड्यांच्या समोरची सारवलेली अंगणे लक्ष वेधून घेत होती. ते पाहत असताना राजांना रामायणातील आश्रमांची वर्णने आठवत होती. एके ठिकाणी राजांचे पाऊल क्षणभर अडखळले. राजांच्या समोर थोड्या अंतरावर एक भव्य पिंपळ वृक्ष होता. त्याच्या नजीकच मठाची टुमदार पर्णकुटी नजरेस भरत होती. पर्णकुटीसमोर लहान पण लक्षवेधी फुलांचे उद्यान होते. राजांचे लक्ष पिंपळ वृक्षाच्या विस्तीर्ण पारावर उभ्या असलेल्या भव्य पुरुषावर खेळले. ते रूप मनात साठवीत राजे पाऊल उचलीत होते. त्या व्यक्तीच्या मस्तकावर जटाभार शोभत होता. अर्ध्या छातीपर्यंत उतरलेली दाढी, अत्यंत तेजस्वी पण सावळा देहवर्ण, तीक्ष्ण पण शांत नजर, चेहऱ्यावर उमटलेले मंदस्मित, भव्य कपाळ, त्यावर एक ठळक आवाळू, एका हातात जपाची माळ आणि दुसऱ्या हाती कुबडी घेऊन उभ्या ठाकलेल्या त्या महापुरुषाला पाहताच राजांचे मन शांत झाले. राजांच्या साऱ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. राजे नजीक आले. राजांच्या कानांवर एखाद्या खोल विहिरीतून आवाज उमटावा तसे शब्द आले. राजे, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. राजे पार चढून गेले. त्यांनी गुडघे टेकले आणि अत्यंत लीनतेने समर्थांच्या पायांवर मस्तक टेकले. राजांच्या दोन्ही हातांना स्पर्श झाला. राजांना हातांची पकड जाणवली. त्यांची नजर त्या हातांकडे वळली. राजांना उठवणाऱ्या त्या हातांच्या दंडात बांधलेल्या रुद्राक्षमाळा बळकट स्नायूंच्या आकुंचनाने तुटतील काय अशी भीती राजांना वाटली. राजे उठले आणि दुसऱ्याच क्षणी समर्थांच्या मिठीत बद्ध झाले. समर्थ बोलत होते, राजे, तुमच्या दर्शनानं आज आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाचा लाभ झाला. आम्ही धन्य झालो. राजांना ते असह्य झाले. राजांचे शब्द स्वामीजी बोलून गेले होते. राजांच्या नेत्री फक्त अश्रू उरले होते. राजे बळ एकवटून म्हणाले, समर्थांनी अपराधाची क्षमा करावी. शिवबा, इकडे बघा.
राजांनी नजर उचलली. केवढी प्रसन्न मुद्रा त्यांच्या सामोरी होती. राजांच्या पाठीवर हात ठेवीत स्वामी म्हणाले, शिवबा, तुम्हाला स्वरूपाची ओळख नसली तरी आम्ही तुम्हाला ओळखतो. तुम्ही राजयोगी, श्रीमान योगी. तुमची योग्यता आम्ही काय वर्णावी. पण राजे, तुमच्या योग साधनात आमच्यासारख्यांची तारांबळ उडते. असं का वागता? राजे विस्मयाने समर्थांच्याकडे पाहत होते. समर्थ हसले, म्हणाले, राजे, हा आदिलशाहीचा मुलूक. आमच्या भेटीसाठी असा जीव धोक्यात का टाकता? तुमचे पराक्रम ऐकून आम्हाला आनंद झाला. त्या भरात आम्ही तुम्हाला पत्र लिहिलं. एवढं उतावीळ वर्तन तुम्ही कराल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नाही. एवढा जीव मोलाचा नाही आमचा. स्वामीजींनी एकदम राजांचे मनगट धरले. ते म्हणाले, सबूर राजे, असं चुकूनही म्हणत जाऊ नका. तुमचं कार्य फार मोलाचं, मोठं आहे. आम्ही प्रभू रामचंद्रांचे दास. विचार पेरीत जाणं एवढाच आमचा धर्म. ते विचार संपन्न भूमीत पडले तर उदंड पीक दिसतं, पण पत्तरावर पडलं तर ते वाऱ्यावर उडून जातात. फुकाच्या बोलांना काय अर्थ? राजे, तुमच्या कष्टांना यश आलं. या भूमीत खऱ्या अर्थानं आनंद वनभुवन अवतरलं तरच आमच्या विचारांना जगण्याला अर्थ. तुमच्या विना आमचं जीवन अपुरं आहे. तुम्ही ते कार्य पूरक करेपर्यंत सुरक्षित राहण्यात आमचं जीवन साफल्य सामावलं आहे. राजे, तुम्ही येणार हे कळताच तुम्हाला निरोप पाठवणार होतो. तोच तुम्ही निघाल्याचीही वार्ता आली. समर्थांनी राजांना आपल्याजवळ बसवून घेतले. राजांनी आपल्याबरोबर आलेले मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव गुजर यांची ओळख करून दिली. समर्थ दोघांना म्हणाले, साल्हेरीचा पराक्रम ऐकून आमचे कान तृप्त झाले. असाच पराक्रम करीत राहा. यापुढं मोगलाईतल्या तुमच्या कामगिऱ्या फार महत्त्वाच्या आहेत. समर्थांना बरीच जानकारी दिसते. राजे भारावून म्हणाले, नाही राजे, हे अंतर्ज्ञान नाही. तुमच्या बहिर्जींसारख्या, महादेवसारख्या नजरबाजांनी आमचे शेकडो गोसावी अडकवलेत. परमार्थापेक्षा राजकारणातच ते अधिक गुंतलेत. त्यामुळे सारं समजतं. समर्थांच्या पुढे राजे प्रथमच हसले. समर्थ राजांना म्हणाले, राजे, आता आदिलशाहीशी फारा दिवसांचं सख्य राहील असं वाटत नाही. समर्थांना अंदेशा वाटण्याचं कारण राजांनी विचारले. आदिलशाही वकील आमचे बाबाजी नाईक पुंडे विजापुरातच आहेत. ते ठीक, आम्हाला संशय नाही. पण खात्री आहे, कुडाळ युद्धात ज्या खवासखानाचं वैर तुम्ही पत्करलं, त्या खवासखानाचं प्राबल्य विजापूर दरबारी वाढतं आहे. एक ना एक दिवशी ते तुम्हाला कळेल. तेव्हा योग्य तो निर्णयही तुम्ही घ्याल. राजांनी मोरोपंतांच्याकडे पाहिले. मोरोपंतांच्या मागे उभ्या असलेल्या मावळ्यांच्या हातातील तबके मोरोपंत समर्थांच्या पुढे ठेवीत होते. तबकांची आच्छादने काढली गेली. सुवर्ण रौप्य नाण्यांनी ती तबके ओतप्रोत भरली होती. त्यांकडे पाहून समर्थ म्हणाले, राजे, हे कशाला आणलं? याची काय गरज होती? आम्ही संन्यासी असलेल्या लंगोटीचा आम्हाला भार. आम्हाला गरज आहे नाही असं नाही, पण ती याची नव्हे. गरज आहे प्रेमाची, तुमच्या वचनाची. वचन? हा राजे, काही माणसं अवतार कार्य करायला या पृथ्वीवर अवतरतात. ती परमेश्वर स्वरूपच असतात. त्यांची वचनं मिळवणं यातच आमचं कल्याण नसतं का? समर्थांनी आम्हाला संकोचवू नये. राजे, खोटा विनय बाळगू नये. आज तुमचा पराक्रम पाहून आमच्यासारखी संन्यासी माणसंही तुमच्या गुणांवर लुब्ध होतात. ही तुमची योग्यता, ती जाणून घ्या. ती वाया जाऊ देऊ नका. मी काय करू? राजांनी विचारले. समर्थ हसले, म्हणाले, राजे, मेघांचं जे नातं धरित्रीशी असतं तेच नातं राजांचं प्रजेशी असतं. मेघ आपल्या उरातल्या ओलाव्यानं धरित्री तृप्त करीत असतो. त्याची नजर सदैव धरित्रीवर खिळलेली असते. तेच तुमचं कर्तव्य. समर्थांनी कल्याणला हाक मारली. कल्याण, कल्याण स्वामी आले. राजांनी त्यांना वंदन केले. समर्थ म्हणाले, कल्याण? अरे राजे, आमच्या घरी पाहुणे आले. सरळ आमच्या शेजारी त्यांनी पाटावर बैठक टाकली. राजांनी सुघड्यावर बैठक टाकलेली पाहून बिचारे राजांचे सोबती पेचात पडले असतील. आता त्यांना उघड्या जमिनीवरही बसायला संकोच वाटत असेल. जनावरांचं चारा पाणी, शिबंदीचं जेवणखाण सर्वांकडे तू लक्ष दे. क्षमा असावी समर्थ. राजे म्हणाले, आपण त्याची चिंता करू नये. आमची शिबंदी सदैव सर्व साहित्य बाळगून असते. राजे, ते आम्हाला माहीत आहे. आपल्या मुलुखात कुठंही तुमची फौज असली तरी त्या फौजेचा उपद्रव गावांना होत नाही, हे आम्ही जाणतो.
त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीचे राजांनी दर्शन घेतले आणि समर्थांच्यासह ते मठात गेले. त्यानंतर 2 दिवस गेले. राजे समर्थांच्या तोंडून उपदेश ऐकत होते. आत्मदर्शन, सिद्ध लक्षण, सार विवेक, राजकारण, चातुर्य लक्षण, विषय त्याग अशा अनेक विषयांवर समर्थ बोलत होते. त्या वेगळ्या वातावरणाची, वेगळ्या विचारांची मोहिनी राजांवर पडत होती. मन तृप्त झाले होते. दुसऱ्या दिवशी राजांनी गुरुपदेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. समर्थांनी ते आनंदाने मान्य केले. शुभ दिवस पाहून समर्थांनी अनुग्रह दिला. समर्थांचा वरदहस्त लाभला. राजे सनाथ झाले. 2 प्रहरी राजे आणि समर्थ झोपडीत बसले होते. बोलता बोलता राजांनी विचारले, स्वामीजी, परमेश्वर आपल्याला दिसला का? समर्थांनी एकदम वर पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य विलसले. ते राजांच्यावर नजर रोखीत म्हणाले, शिवबा, हा प्रश्न काल विचारायचा होता. गुरुपदेश घेण्याआधी आमची पारख करीत होता तेव्हा विचारायचा होता. आता तो अधिकार राहिला नाही. राजे संकोचले. त्यांच्या कानांवर शब्द पडत होते. राजे, परमेश्वर दर्शन हे जीवनाचं ध्येय नव्हे. अध्यात्मालाही ते मान्य नाही. परमेश्वर चराचर स्वरूपामध्ये भरून राहिला आहे. तो आपल्यातही आहे. स्वस्वरूपाची ओळख हेच आपलं ध्येय असायला हवं. आम्हाला परमेश्वर सापडला असता तर आम्ही कशाला तुम्हाला गुरुपदेश करीत बसलो असतो? मग सद्गुरूला जीवनात काहीच का अर्थ नाही? राजांनी विचारले. राजे, तुम्ही अनेक वेळा अनोख्या मुलुखातून गेला असाल. वाट चुकला असाल. वाटेवर कोणीतरी पांथस्थ भेटतो. त्याला तुम्ही मार्ग विचारता. तो सांगतो त्या वाटेनं तुम्ही जाता. तुमच्या मनात असा संशय कधी येतो का की त्या माणसानं आपल्याला खोटी वाट दाखवली असेल म्हणून? त्या पांथस्थाची जीवनात जी जागा तीच गुरुची वाट तुम्हीच चालायची असते. मुक्कामही तुम्हीच गाठायचा असतो. तसं पाहिलं तर आता आपण दोघंही एका मार्गाचे प्रवासी. ज्याला आधी सापडेल त्यानं दुसऱ्याला सांगावं एवढ्याच पुरते आपण बद्ध. पण स्वामीजी, आपण आम्हाला काहीच जप तप सांगितलं नाही. राजांनी दुसरी शंका व्यक्त केली. कशासाठी? परमेश्वरानं तुमचं कार्य तुम्हाला दिलं आहे. त्यात तुम्ही मग्न आहात. या धरतीवर श्रींचं राज्य प्रस्थापित व्हावं हे तुमचं ध्येय. ते काम श्रद्धेनं, प्रेमानं करणं हीच ईश्वर सेवा नाही का? राजे, सर्वांभूती प्रेम बाळगा. प्रजेवर उदंड प्रेम करा. धर्मांची लाज राखा. महाराष्ट्र धर्म वाढवा. हीच तुमची तपश्चर्या. तिनंच तुम्हाला ईश्वर पावेल. मठात पंगत बसली होती. राजांची सारी शिबंदी भेदाभेद विसरून समर्थांच्या मठाचा प्रसाद सेवन करीत होती. त्या प्रेममय वातावरणात राजे सारी काळजी विसरले होते. आनंदाचे भरते मनात साठत होते. 4 दिवस झाले तरी राजे जाण्याची गोष्ट काढीनात. समर्थांनी ते जाणले. ते राजांना म्हणाले, शिवबा, उद्या दिवस चांगला आहे. त्या दिवसावर प्रस्थान ठेवा. तुम्ही इथं गुंतलात तर सारा महाराष्ट्र आम्हाला दोष देईल. गडावर आईसाहेब आपली वाट पाहत असतील. राजे भारावले. ते म्हणाले, माँसाहेबांची दर्शनाची फार इच्छा होती, पण आता त्या थकल्यात. प्रवास झेपत नाही. आम्ही येताना म्हणाल्या, समर्थांना दंडवत सांगा. त्यांना सांगा, डोळे मिटायच्या आधी दर्शन घडावं असं फार वाटतं. समर्थांनी डोळे मिटले. त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. ते म्हणाले, राजे, आपल्या माँसाहेब म्हणजे थोर आत्मा. त्यांचं दर्शन घ्यायला हवं. त्यांना सांगा. निरोप पोहोचला. इच्छा तृप्त करणारा प्रभू रामचंद्र समर्थ आहे. जायचा दिवस उजाडला. राजांचे मन व्याकुळ बनले होते. समर्थसुद्धा अस्वस्थ होते. राजांनी समर्थांचे पाय धरले. राजांच्या डोळ्यातले अश्रू पाहून समर्थ देखील भारावले. ते म्हणाले, शिवबा, तुमच्या डोळ्यात पाणी शोभत नाही. स्वामीजी, आपला सहवास लाभला. जीवनाचं सार्थक झालं. वाटतं हे पाय सोडून हलूच नये. स्वामीजी, पुन्हा केव्हा दर्शन? राजांनी कळवळून विचारले. समर्थांनी राजांच्या नजरेला नजर भिडवली. राजांच्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, राजे, तुम्ही आमचा उपदेश घेतलात. कुठं जरी असला तरी आमचं स्मरण करताच आम्ही तुमच्या सन्निध असायला हवं. आता दुरावा नाही, तो नव्हताही. तसं वाटलं तर मग या गुरुशिष्य भावनेला अर्थही राहायचा नाही. यासाठी चित्त गुंतवू नका. कार्य फार मोठं आहे. फार सोसायचं आहे. तिकडे लक्ष द्या. गुरुदेव, हा शिवबा, आवरा. सारं ठीक होईल. कधी तसं भासलं तर जरूर या. तुमच्या दर्शनात आम्हालाही आनंद आहे. समर्थांचे डोळे अश्रूंनी भरले. राजे, आम्ही संन्यासी, जीवनापासून निवृत्त झालेले, पण तुम्ही आम्हाला गुंतवलंत.
थांबा राजे. समर्थ आपल्या मठात गेले. खडावांच्या आवाजासरशी राजांचे नेत्र मठाच्या दारी खेळले. समर्थ हाती भगव्या रुमालात गुंडाळलेले बासन घेऊन बाहेर येत होते. राजांच्या जवळ येऊन समर्थ म्हणाले, राजे, आम्ही संन्यासी, आम्ही काय देणार? शिवथर घडीत बसून 9 वर्षांनी आम्ही दासबोध पुरा केला. हा कल्याण तो उतरून घेत होता. प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानं ते कार्य तडीला गेलं. त्यानंतर आम्ही आमच्या हस्ताक्षरात एक प्रत तयार केली. ती तुमच्याकरता आम्ही जतन केली होती. आमच्या जीवनाचं सारं तत्त्वज्ञान आम्ही त्यात मांडलं आहे. हे धन जतन करून ठेवा. जेव्हा मन उदास होईल, जीवाला कोडं पडेल, तेव्हा हा ग्रंथ उघडा. रामचंद्रांच्या कृपेनं तुम्हाला तुमची वाट दिसेल. आज ह्या दासबोधाच्या रूपानं मी तुम्हाला सर्वस्व देत आहे. राजांनी दासबोध मस्तकी लावला. समर्थांचे पाय पुन्हा अश्रूंनी भिजले आणि राजांनी समर्थांचा निरोप घेतला. अधुना सप्तम भागस्य षष्ठा कथा एषा. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भल्या पहाटे राजांनी छावणी उठवली. समर्थांची भेट होऊन 2 दिवस झाले होते, पण राजांच्या नजरेसमोर समर्थांची मूर्ती होती. त्यांचे शब्द कानात घुमत होते. वाढत्या उन्हाबरोबर उकाडा वाढत होता. उन्हाची पर्वा न करता राजे प्रतापरावांच्यासह दौड करीत होते. मागे पुढे स्वार दौडत होते. मध्यान्नीच्या सुमाराला राजे एका आम्रवृक्षाखाली थांबले. घोडदळाला इशारत दिली. नदीचे पात्र क्षीण बनले होते. सारे घोडदळ नदीकाठावर पसरले. न्याहाऱ्या सोडल्या गेल्या. प्रतापराव राजांच्याकडे पाहत होते. आजूबाजूला त्यांचे लक्ष फिरत होते. राजांनी विचारले, प्रतापराव, काय पाहता? वर फणसवड्याची पानं दिसतात. एवढ्यात घेऊन येतो. पत्रावळी लावता येतील. राजे हसले. म्हणाले, प्रतापराव, मराठमोळी माणसं आपण. अनेकदा उभ्या छावणीत हातावर भाकर घेऊन खायचा सराव झालाय आम्हाला. आमची भाकर हातावरच द्या. प्रतापरावांच्या शिलेदाराने न्याहारीचे फडके सोडले. हिरव्या मिरच्यांचा खरडा, पांढरे कांदे आणि भाकरी हा बेत पाहून राजे खुश झाले. राजांनी कांदा सोलून बुक्कीनं दगडावर फोडला. खरडा घातलेली भाकरी हातावर घेतली. राजांच्या आग्रहाने प्रतापरावांनी ही भाकरी घेतली. साऱ्यांच्या न्याहाऱ्या संपल्यावर ते नदीच्या पात्रात उतरले. पाणी प्याले. थोडी विश्रांती घेऊन राजे घोड्यावर स्वार व्हायच्या बेतात असता प्रतापराव म्हणाले, महाराज, इथून थोड्या अंतरावर डोंगराच्या त्रिकोणात कोरजाई गाव आहे. राजांना त्यांच्या बोलण्याचा रोख समजला नाही. प्रतापरावांनी म्हटले, रामजी पांगेऱ्याचं तेच गाव. इथला रामजी पांगेरा कणेरा गडावर नेमलात. तेवढ्या लांब जायला तसा विश्वासू माणूस नजरेत येत नव्हता. त्याच मुलखातली माणसं किल्लेदार म्हणून नेमू नयेत अशी आज्ञा असल्यामुळे पांगेऱ्याला तिकडे टाकलं. प्रतापराव, जाता जाता आपण वाडीवर थोडा वेळ थांबून जाऊ. डोंगराच्या कुशीत वसलेली कोरजाई अगदी नजीक गेल्याखेरीज राजांच्या नजरेत आली नाही. 5-25 झोपड्यांची, 10-5 बसक्या घरांची ती वस्ती. डोंगर उतरणीला असलेल्या शिवाराच्या वर कोरजाई वसली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून गाव भयभीत होऊन गेले होते. राजांचे स्वार गावात पोहोचले होते. राजे प्रतापरावांच्या बरोबर सावकाश चालत होते. प्रत्येक घराचे दार बायका पोरांनी बाप्यांनी सजले होते. गाव राजांना न्याहाळीत होते. पाया पडायचेही कुणाला सुचत नव्हते. सारे कौतुकाने राजांच्याकडे पाहत होते. पुढे जाणारे प्रतापराव गुजर पायउतार झाले. रामजी पांगेऱ्याचे वडील मारुती पांगेरा एक वयस्क माणूस. जेव्हा स्वारांनी त्यांना राजे येत असल्याचे सांगितले तेव्हा त्याचे भान हरपले. आपल्या घराचा कट्टा त्याने खराट्याने झटकन साफ केला. त्यावर घोंगडी अंथरली. म्हाताऱ्याची नुसती धावपळ उडाली होती. आपल्या दुसऱ्या मुलाला रूपाजीला त्याने बोलावणे पाठवले. तोच राजे घरासमोर आल्याची वर्दी आली. खराटा कोपऱ्यात फेकून मारुती मुंडासी सावरीत पुढे धावला. त्याच्या मनात आनंद मावत नव्हता. मारुतीच्या घरासमोर महाराज पायउतार झाले. राजांची नजर मारुतीवर खिळली. म्हातारा ताठ उभा होता. डोळे राजांच्या वर स्थिर झाले होते. राजांनी पाऊल उचलले आणि तो म्हातारा धावला. त्याने एकदम राजांचे पाय धरले. राजे मारुती पांगेऱ्याला उठवीत म्हणाले, बाबा, तुम्ही आशीर्वाद द्यायचे, पाया पडायचं नाही. म्हाताऱ्याला आनंदाने शब्द फुटत नव्हता. राजांना तो कट्ट्यावर घेऊन गेला. राजे कट्ट्यावर बसले. मारुतीला काही बोलणे सुचत नव्हते. तो एकदम घरात गेला. बाहेर आला तेव्हा त्याच्या पाठोपाठ एक म्हातारी, रामजी पांगेऱ्याची विधवा पत्नी आणि रामजींचा 12 वर्षांचा मुलगा हे बाहेर आले. सारे राजांच्या पाया पडले. मारुती संकोचाने प्रथमच बोलला, धाकला शिवारात गेलाय. राजे त्या घराचा आनंद पाहून कुचंबले होते. ज्या घराचा करता मुलगा हरवला होता
तेथे शोकाऐवजी दिसणारा आनंद पाहून राजांना काही सुचत नव्हते. राजे कसेबसे म्हणाले, असू दे बाबा, बसा तुम्ही. राजांनी बळीच मारुतीला जवळ बसून घेतले. रामजीच्या उघड्या पोराला जवळ घेतले. ते पोर बुजून चटकन दूर पळाले. तो जिव्हाळा पाहून राजे गहिवरले. मारुती म्हणाला, आमचं नशीब थोर म्हणून तुझं पाय गरिबाच्या घराला लागलं. नाही बाबा, हे गरिबाचं घर नाही, छातीचा कोट करून दिलेर खानाला थोपवणाऱ्या रामजीचं हे घर. रामजींच्या नावाने म्हातारा भानावर आला. त्याच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले. राजाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आपल्या डोळ्यातलं पाणी आवरीत राजे म्हणाले, बाबा रडू नका. नाही रडत राजा, मारुती डोळे पुशीत म्हणाला. पोरानं कुळी धन्य केली, नाहीतर गरिबाच्या घराला तुझं पाय कशाला लागलं असतं. तू आलास, घोंगड्यावर बसलास. राजा, माझं घर उद्धरून गेलं. राजे खिन्नपणे हसले. म्हणाले, बाबा, आमचं कसलं कौतुक. रामजीसारख्यांच्या जीवावर राज्य करीत मागे राहणारे आम्ही. मारुती त्या बोलांनी कळवळला. नको राजा, असं बोलू नकोस. तू मागं राहतोस म्हणून पोरं लढत्यात. कधी नाही तो मुलुखात सण साजरा झाला, गोरगरिबांच्या तोंडात राख पडायची, ते 4 घास पडले. तू पुढं जाऊन गरिबांनी काय करायचं होतं. राजांना मारुतीचा रोग कळेना. त्यांनी विचारले, आम्ही काय केलं बाबा. काय केलं नाहीस ते विचार. हे पाटील, कुलकर्णी, देसाई, जागीरदार मुलुखाच्या जळवा ह्या. येईल ते पीक घेऊन जाणार आणि आम्ही रांच्या मेरुल्या हुडकत पोटं भरायची. उमेदीत होतो तवाची कानी हाय. येटीसाठी एक डाव गाव बोलावलं होतं. म्या गेलोच नाही. तर 3 दिस वाड्याच्या देवडीवर 2 जण माझं अंग चापकानं फोडत होते. अजून बी मळाब आलं तर अंग दुखतं या. आणि आता ते सांगाय पाहिजे व्हय. समोरच्या दावणीला 2 बैल बांधले होते. तिकडे बोट दाखवीत मारुती म्हणाला, ती बैल कुठली? तुझ्या सरकारातनं मिळाली ती. राज, शेतकऱ्याला जनावरं मिळाली, देणं नसलं तर पिकाला काय तोटा. 2 हिस्से घेतोस, मागितलंस तर 3 हिस्से बी आनंदानं देतील तुला. बाबा, मला खूप मिळालं. जीवाला जीव देणारी माणसं भेटली. आणखी काय मिळवायचं. तोच मारुतीचा दुसरा मुलगा रूपाजी आला, बलदंड शरीराचा. बापासारखाच ताठ असलेला रूपाजी राजांच्या पाया पडला. म्हातारा म्हणाला, हा रूपाजी रामजीच्या पाठीवरचा. राजे उठत म्हणाले, बाबा येतो आम्ही. राजांनी प्रतापरावांकडे पाहिले. त्यांनी राजांच्या पुढे थैली केली. थैली घेऊन राजांनी ती मारुतीसमोर धरली. बाबा, हे राहू दे, अडीअडचणीला उपयोगी होईल. मारुतीने एकदम हात मागे घेतला. म्हातारा म्हणाला, राजा, पोर गेलं म्हणून हे देयाची काही बी गरज नाही. शिवारात शेत हाय, घर हाय. तू पाठीशी असल्यावर पैसे घेऊन करायचं काय. राजांना उत्तर सुचेना. राजे अडखळले. मग मी तुमच्यासाठी काय करू असं म्हणतासा. मारुतीनं राजांच्या डोळ्यांना नजर भिडवली. तो एकदम हसला. म्हणाला, एक काम करशिला. सांगा, आम्ही जरूर करू. मारुतीने रूपाजीला समोर ओढले. त्याला राजांच्या समोर आणीत मारुती म्हणाला, राजा, जसं रामजीला जवळ केलंसा तसंच याला बी जवळ करा. पांगेऱ्याची कूस अजून उजाड झाली नाही. रामजीची जागा ह्यो घेईल. राजांच्या डोळ्यात अश्रू चमकले. मारुतीचा हात प्रेमाने दाबीत राजे म्हणाले, तुमच्या आशीर्वादानं सारं होईल. पण घरात शेतीभाती पाहायला हा राहू देत. ते देखील स्वराज्याचंच काम आहे. मारुती म्हणाला, हा राजा, वय झालं म्हणून म्हातारा झालो काय मी. अशा 10 पोरांचं काम करायला बळ हाय अंगात अजून. रूपाला पायांजवळ जागा दे. राजांना बोलवेना. राजांनी रूपाला जवळ घेतले. राजे म्हणाले, बाबा, रूपाजीची काळजी करू नका. रूपाजी माझा आहे. घराभोवती माणसं जमली होती. राजांनी मोहरांची थैली रूपाजीच्या हाती दिली. राजे म्हणाले, शिलेदार रूपाजी, ही रक्कम घरासाठी कारणी लावून घरची व्यवस्था नीट लावा. आणि तुम्ही रायगडावर या. तिथं आम्ही पुढची कामगिरी सांगू. रूपाजीने राजांचे पाय शिवले. गावच्या उतरणीपर्यंत सारे गाव राजांना पोहोचवायला आले होते. उन्हे कल्ली होती. मारुतीचा निरोप घेऊन राजे स्वार झाले. थोडे अंतर गेल्यानंतर राजे प्रतापरावांना म्हणाले, प्रतापराव, आज तुम्ही आम्हाला सोन्याचा दिवस दाखवलात. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मंगलं भूयात्. शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.